नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला एक आठवण करून देते, तुम्ही तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर चला, मनोज जरांगे म्हणतायत की सरकार याला दिरंगाई करताय आणि अधिकारी पण मराठवाड्यातले काही अधिकारी खूप दिरंगाई करायला लागले. जाणून बुजून हैदराबादचा GR निघाल्याच्या नंतर जी स्पीड त्यांनी घ्यायला पाहिजे होती ती जाणून बुजून घेतलेली नाहीये. सरकारनंच आता म्हणजे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे. तर यांनी अधिकाऱ्याला सक्त सूचना दिल्या पाहिजेत की हैदराबादच्या गॅझेटरप्रमाणे जे अर्ज आहेत ना, ते तातडीने त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. हे एक आदेश काढायला पाहिजेत अधिकाऱ्यांना. दुसरे आदेश दिले पाहिजेत की जर लोक हैदराबाद गॅझेटरप्रमाणे अर्ज घेऊन गेले तर अधिकारी म्हणजे तिथले तहसीलदार असतील किंवा जे कोण अधिकारी मराठवाड्यातले असतील, अर्ज घेऊन गेल्याच्या नंतर SDM तिथले हे सांगतायत की आम्हाला वरून आदेशच नाही आहेत आणखी. मग लोकांनी काय करायचं? लोक अर्ज घेऊन माघारी यायला लागले आहेत. हजारो लोक माघारी आलेत. अंतरवालीत हे लोकांनी येऊन सांगितलं सुद्धा. मग हे आता दिरंगाई जाणून बुजून अधिकारी करतायत का सरकार करते आम्हाला माहीत नाही. परंतु आता नवीन आदेश काढायला पाहिजेत. परंतु एक गोष्ट मराठा समाजानं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की कुणी गैरसमज पसरवला तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला नाही पाहिजे. त्याचं कारण सांगतो. 1994ला निघाला, आजपर्यंत आजसुद्धा OBC समाजाचे लोक हे प्रमाणपत्र काढतायत 94चा GRची. आता उदाहरणार्थ आपलं काय होतं, जमीन आहे समजा फक्त, पण आपल्या नावावर नाहीये. तसं हैदराबाद गॅझेटचं होतं. आपलं हैदराबादचं गॅझेट हे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबीत आहे, परंतु आपल्याला GR नव्हता. जसं की आपलं ग्रामीण भागातलं उदाहरण द्यायचं ठरलं तर आपली जमीन आहे पण आपल्या नावावर नाही. आता ती जमीन आपल्या नावावर झाली, आता ती पडीक असू द्या, एक ना एक दिवस ती जमीन आपल्याला आता नीट करता येते. आज करता येईल, महिन्यांनी करता येईल, वर्षांनी 2 वर्षांनी करता येईल. कारण नावावर असणं खूप गरजेचं आहे. एकदा नावावर झाली की पुढे जात नाही. तसं झालेलं आहे. हैदराबादचं आता गॅझेट निघालेलं आहे, गॅझेटचा GR निघालेला आहे. त्यामुळे आपल्याला आता धक्का नाही, आपण कधीही प्रमाणपत्र काढू शकतोय. म्हणजे या गैरसमजाचा बाहेर येणं गरजेचं आहे. कोणी गैरसमज पसरवी. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा, मराठा समाजानं अर्ज करा. आता जर गाव लेवलवर समित्या गठीत करणं हे खूप गरजेचं आहे. केव्या साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी तातडीनं गाव लेवलच्या समित्या गठीत केल्या पाहिजे. म्हणजे गावगावचे लोक तिथं जाऊन अर्ज करतील. आणि जर समित्या गठीतच नाही केल्या तर मराठा समाजाला माझी विनंती आहे की मराठा समाजानं तहसीलदाराकडे का होईना अर्ज नेऊन द्या. म्हणू द्या किंवा SD म्हणू द्या की आम्हाला सरकारचे आदेश नाहीत. मग बघू आपण सरकारकडे, पण अर्ज सगळ्यांनी द्यायला सुरुवात करा. सरकारनं GR काढून 3-3.5 महिने झाले. सरकारकडून काही होताय का? 100% मराठवाड्याचा हैदराबादचा गॅझेटरचा GR काढला. कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना देण्यासाठी समित्या गठीत ताबडतोब गाव लेवलच्या करायला पाहिजे होत्या. त्या जाणून बुजून केलेलं नाहीये. आणि शिंदे समितीने ज्या नोंदी शोधलेल्या आहेत त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीयेत. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या व्हॅलिड दिल्या जात नाहीयेत. हे जाणून बुजून चाललंय. नसता हैदराबादचा GR निघाल्याच्या नंतर जो फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी जो GR काढलाय तो GR तातडीने लागू करून मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होते, पण दिले नाहीत. याचा अर्थ 100% जाणून बुजून अधिकारी आणि सरकार दिरंगाई जाणून बुजून करताय. जे अर्ज आलेत त्या अर्जावरती लवकर ताबडतोब कारवाई करत नाहीये, कुणी प्रमाणपत्र देत नाहीये. आणि लोकांचे अर्ज का कमी येत आहेत तर लोकांना गाव लेवलवर समित्या नाहीयेत. आणि गावात जर एकदा समित्या गठीत झाल्या तर लोक त्या अधिकाऱ्यांकडे म्हणजे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी अधिकारी असतील यांच्याकडे धडाधड अर्ज येऊन देतात, मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे म्हणून. पण आता मराठा समाजानं सुद्धा तहसीलदाराकडे का होईना अर्ज देणं गरजेचं आहे. पण आपण भावावर लढलोत, आपल्याला जिंकलोत, आपल्याला खूप मोठं यश मिळालेलं आहे. कारण तो GR निघालेला आहे. आता कधीही प्रमाणपत्र काढले तरी, कितीही दिरंगाई केली तर अधिकाऱ्यांनी भी, पण प्रमाणपत्र कधीही काढले तरी मिळणार आहे. जसं की जमीन नावावर झाल्यावर टेन्शन नाही, तसं हैदराबादचा GR निघाल्यामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांना काही टेन्शन नाही. सरकारनं पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा गॅझेटरचा GR काढणं खूप गरजेचं आहे. तो तातडीने काढावा. मराठा बांधवांनी अर्ज करताना का मराठा बांधव उदास दिसत आहे? नाही, हे एकदम चुकीचं आहे. लोक खूप अर्ज घेऊन गेलेत अंतरवालीत. 2-3 महिन्यापासून लोक सारखे आलेत. अधिकारी धडक म्हणतायत की आम्हाला सरकारनं आदेश दिले, सरकारनं आम्हाला सांगितलं नाही, थांबायचं सांगितलंय. म्हणजे हे स्पष्ट सांगतो मी तुम्हाला की लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही अर्ज घेऊन गेलो की गावात आमच्या समिती नाही, तहसीलदाराकडे घेऊन जावा. तर ते म्हणतात आम्हाला, आणि ते सरकारनं सांगितलं नाही. मग आलो तर अर्ज माघारी घेऊन. लोकांना अहो आरक्षणाची लय गरज आहे, लय अति गरज आहे लोकांना. लोक एकदा जर गाव लेवल समित्या झाल्यानं अर्जाचे ढीकचे ढीक पडतील त्यांच्या पुढं, इतका लोड येईल. फक्त एकदा स्पष्ट आदेश काढावेत मी म्हणतो. फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी किंवा आपल्या विशेष करून विखे पाटील साहेबांनी एकदा आदेश काढावेत की गाव लेवलच्या समित्या नेमा आणि जे अर्ज येतील गॅझेटरप्रमाणे त्याचे प्रमाणपत्र ताबडतोब द्या. एवढा आदेश एकदा काढू द्या आणि तुम्ही बघा कशा अर्जाचे ढीक पडते. अर्ज करण्यासाठी तुम्ही जणाजवळ करणार आहात. हो, आम्ही आता 1 तारखेपासून ते लोकांना सगळीकडे देणार आहे
मेसेज देणार आहे की आपण सगळ्यांनी अर्ज करा. जर गावात समिती नसेल तुमच्या, तर तुम्ही तहसीलदाराकडे ते अर्ज नेऊन द्या. तहसीलदार नाही म्हणू द्या, आदेश नाही, तरी पण अर्ज द्या. आपण बघू कसे आदेश नाही म्हणतायत किंवा सरकार काय करते ती. परंतु अर्ज देणं सगळ्यांनी खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी गॅझेटरप्रमाणे एकदा गॅझेटर वाचून आपला GR सगळा वाचून घ्या आणि जे त्याच्यात स्थानिक अव्वल समिती म्हणून जो एक पॅरेग्राफ आहे तो पूर्ण पान मराठा समाजानं वाचा. त्यानुसार अर्ज करा. समान आडनाव असणाऱ्या लोकांनी, म्हणजे पूर्वी जर शिंदे साहेबाच्या समितीत कुणबी नोंद मिळाली असेल, तर ते आडनाव समान आडनाव असलेल्या लोकांना शपथपत्रावरती सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देता येते. त्याचं कारण आपलं कुळ एक आहे, आपले नातेसंबंध एक आहे, आपलं रक्त एक आहे, आपले सगळ्यांचे समान आडनाव असणाऱ्यांची आपली भावकी आहे आणि आपला समान व्यवसाय म्हणजे कुणबी आणि मराठा आपण एक आहेत. म्हणून त्या एका शपथपत्रावरती सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. फक्त सगळ्यांनी विनंती माझी सगळ्यांना की पण सगळ्यांनी अर्ज तहसीलदाराकडे करा, ADM कडे करा, तुम्हाला जिथलं तिथं करा. गावात समिती गठीत असेल तर तिथं करा. आणि सरकारलाही सांगतो की गाव लेवलच्या समित्या गठीत करा, म्हणजे गोरगरीब लोकांना सोपं जाईल. या सगळ्यांवर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.